नमस्कार मंडळी. मंडळी, आपण सुरू केलेली ही राशी व नक्षत्र यांच्या संपूर्ण व सखोल माहितीच्या मालिकेमधला हा 7वा भाग आहे. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या 7व्या राशीची म्हणजे स्थूल राशीबद्दलची. काय आहे या राशीचं गुणवैशिष्ट्य, स्वभाव, कार्यक्षेत्र, आरोग्य तसेच या राशीमध्ये येणाऱ्या सर्व नक्षत्रांची सुद्धा संपूर्ण माहिती आपण आजच्या या भागात करून घेत आहोत. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. आणि हो, चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. तूळ ही राशी चक्रातली 7वी राशी असून ही विषम राशी म्हणजेच पुरुष राशी आहे. स्वभाव चर, वर्ण शूद्र आणि तत्व वायू असून या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. आणि राशीचं चिन्ह अगदी नावाप्रमाणे तराजू म्हणजेच वजन काटा व अगदी या वजन काट्याप्रमाणेच या व्यक्ती सुद्धा समतोल विचाराच्या असतात. बॅलन्सिंग. या व्यक्ती मनाने अत्यंत हळव्या आणि सौम्य स्वभावाच्या असतात. उत्तम बुद्धी कौशल्य, निर्मिती क्षमता, सेवावृत्ती, मदतीसाठी सतत पुढे हात करणाऱ्या असतात. राशी स्वामी शुक्र असल्यामुळे उत्तम सौंदर्य दृष्टी असते या लोकांमध्ये. या लोकांचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म म्हणजे या व्यक्ती कलाकार असतात. प्रत्येक गोष्ट आपल्या बौद्धिक विचाराने तोलून मोलून मोजून मापून करणाऱ्या असतात. शांत आणि आनंदी स्वभाव, करत असलेल्या कार्यावर प्रचंड निष्ठा, यामुळे आपल्या क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत सुद्धा असतात. परंतु त्यांना याचा बिलकुल गर्व नसतो. नीटनेटकी राहणी, सौंदर्य प्रसाधने, सुगंधी द्रव्य, दागदागिने, फुले, कपडा लत्ता, उंची वस्त्र यांची आवड असते. थोडक्यात स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल, नीटनेटक्या राहणीमानाबद्दल फार जागरूक, सजग असतात. अभिनय, नृत्य, संगीत, हस्तकला, चित्रकला, शिल्पकला, फोटोग्राफी, इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग अशा कलेच्या विषयात यांना चांगला रस असतो, चांगली गती असते. त्यामुळे या विषयात करिअरला सुद्धा या मंडळींना प्रचंड सुंदर वाव असतो. शुक्र ग्रह हा कलेच्या विषयाप्रमाणे गूढशास्त्र या विषयात सुद्धा उत्तम साथ देणारा ग्रह आहे. त्यामुळे मंत्रशास्त्र, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, रेकी, हिलिंग तसेच मेडिकल क्षेत्रात सुद्धा ही मंडळी चांगला जम बसवू शकतात, यशस्वी करिअर करू शकतात. न्याय व्यवस्था, वकील, न्यायाधीश, समाजसेवा, NGO चालवणं असे क्षेत्र, ही कारकीर्द सुद्धा यांच्यासाठी यशस्वी असते. परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल त्यांना मात्र आर्थिक चणचण सतत भासते. तर चुकीच्या संगतीमुळे व्यसनाधीनता, कर्जबाजारीपणा सांभाळावा लागतो. आरोग्याचा या मंडळींचा विचार करता मूत्रपिंड, मूत्राशय, किडनी, गुप्त इंद्रियांचे आजार, स्किन ॲलर्जी, स्किन इन्फेक्शन अशा संदर्भात विशेष काळजी घ्यायची असते. तर स्त्रियांना मासिक पाळीचे आजार आणि पुरुषांना वीर्यशक्तीचा त्रास, स्पर्म काउंट सांभाळणं फार महत्वाचं राहतं. या मंडळींना माता महालक्ष्मीची आराधना, उपासना लाभदायक ठरते. आता आपण जाणून घेऊया या तूळ राशीमध्ये येणाऱ्या नक्षत्रांविषयी. या राशीमध्ये चित्रा, स्वाती आणि विशाख ही नक्षत्र येतात. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया चित्रा नक्षत्राबद्दल. या चित्रा नक्षत्राचे शेवटचे 2 चरण या तूळ राशीमध्ये येतात. या नक्षत्रावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. तसेच या नक्षत्राची देवता विश्वकर्मा, जी देवता वेद काळापासून आर्किटेक्ट म्हणून ओळखली जाते. देवतांची जी विविध प्रकारची हत्यारं आहेत त्यांची रचना याच देवतेने केलेली आहे. तसेच वास्तूची निर्माण रचना, आरेखन सुद्धा याच देवतेच्या अंमलाखाली येते, विश्वकर्मा. निसर्गातील जी काही सृजनात्मक कला, क्रिएटिव्हिटी आहे त्यांचा वापर व उपयोग या विश्वकर्मा देवतेच्या अंमलाखाली येतो. तसेच भ्रम, जादू, हात चलाकी ही सुद्धा याच देवतेच्या अंमलाखाली येते. आणि म्हणूनच हे सर्व गुणधर्म या चित्रा नक्षत्राच्या जातकांच्या अंगी अगदी पुरेपूर असतात. या नक्षत्राचं चिन्ह आहे मौल्यवान रत्न, मोती. एक अलौकिक सौंदर्य या मोती रत्नामध्ये जसे सामावलेले असते, अगदी त्याचप्रमाणे या नक्षत्रामधील जातकांच्या अंगी हे सर्व गुणधर्म असतात. म्हणजेच एखाद्या क्रिएटिव्ह कार्यात, सृजनात्मक कार्यात एवढे मग्न होऊन, एकाग्र होऊन, सर्व काही विसरून ही मंडळी कामाला लागतात आणि त्यातून एक सुंदर गोष्टीची निर्मिती करतात. आणि त्यामुळेच निसर्गतः या मंडळींच्या अंगात कलात्मक व क्रिएटिव्हिटी, सौंदर्य गुणधर्म अधिक प्रमाणामध्ये आढळतात. हे राक्षस गणी नक्षत्र आहे व या नक्षत्रामध्ये जी नामाक्षरं आहेत ती येतात पे, पो, रा, री.
ही मंडळी तोलून मापून बोलणारी असतात, तर व्यापार उद्योग करण्याच्या मानसिकतेचे असतात. त्यामुळे नोकरी करण्यापेक्षा यांचा व्यवसाय करण्याकडे अधिक कल असतो. बोलण्यामध्ये सुद्धा ही मंडळी फार प्रभाव निर्माण करणारी असतात. शिवाय नातेसंबंधामध्ये योग्य ताळमेळ राखणं, बॅलन्स करणं यामध्ये ही नेहमी यशस्वी असतात. व्यवहार सुद्धा ही मंडळी फार विचारपूर्वक करतात. थोडक्यात व्यावसायिक आणि आर्थिक व्यावहारिकपणा यांच्यामध्ये खूप चांगला असतो. ही मंडळी भावनिक नसून उत्तम प्रॅक्टिकल व्यावहारिक स्वभावाची असतात. नफा नुकसान याचा योग्य विचार ही मंडळी नेहमी करतात, सदैव करतात. त्यामुळे जीवनातील यशाचे ही मंडळी नेहमीच भागीदार असतात. कोणत्याही निराशेला, नकारात्मक विचारांना बळी पडत नाहीत, आहारी सुद्धा जात नाहीत. मंगळाचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे राग सुद्धा चटकन येतो, पण तो काही जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे नेहमी खुश, आनंदी राहायला, ऊर्जात्मक राहायला या मंडळींना आवडतं. नेहमीच आपल्या जन्मस्थानापासून लांब गेल्यामुळे जास्त लाभ यांना होतो आणि भाग्योदय होतो. कोणतेही काम निष्ठेने पूर्ण करणं, दिलेली जबाबदारी व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडणं, आजचं काम उद्यावर न टाकता आजचं काम आजच पूर्ण करण्याकडे यांचा कल असतो. मंगळ ग्रहाचा अंमल असल्यामुळे ही मंडळी नेहमी ऊर्जावान असतात. कार्याचं नेतृत्व करण्यात पुढाकार घेणारी असतात. त्यामुळे यांच्या कामाचा उरक सुद्धा जास्त असतो इतरांपेक्षा. इतरांपेक्षा कोणत्याही कामात पुढे असतात, पण पुढे-पुढे करणारे नसतात. धन कमावणं व व्यवस्थित साठवणं, योग्य योग्य ठिकाणी गुंतवणं यामध्ये तर ह्या व्यक्ती फार हुशार असतात. काळाची पावलं ओळखून गुंतवणूक करण्याचा आधुनिक मार्ग म्हणूनच ही मंडळी जाणतात आणि त्या मार्गाला जातात सुद्धा व त्याचा योग्य उपयोग सुद्धा करून घेतात. त्यामुळे आर्थिक गुंतवणूक सल्लागार, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, LIC, इन्शुरन्स एजंट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट ही यांची यशस्वी कार्यक्षेत्रे ठरतात. स्वतःमधील, स्वभावामधील कोणतीही कमतरता घालवून स्वतःला यशस्वी करण्याकडे, स्वतःची प्रतिष्ठा, मानसन्मान वाढवण्यात यांना जास्त रस असतो. यांच्यामध्ये सृजनात्मक कार्याची आवड असल्यामुळे या मंडळींसाठी वास्तुकला, भवन, गार्डन निर्मिती, आर्किटेक्चर, फॅशन डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग तसेच मशिनरी म्हणजेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी या संदर्भातलं असलेलं तंत्रज्ञान अशा क्षेत्रात यांचा जम अतिशय उत्तम बसतो. रत्न, आभूषण यांची निर्मिती किंवा विक्री, ग्राफिक डिझायनिंग, नाटक, सिनेमा यामधील कला दिग्दर्शक, कलाकार, मॉडेलिंग अशा काही कला निर्मिती जी कोणी आत्तापर्यंत विचार सुद्धा केलेली नसेल, अशा क्षेत्रात यांना विशेष रस असतो. ही क्षेत्र यांना जास्त भावतात, यशस्वीही करून दाखवतात कारकीर्द याच्यातली. मंगळ हा जमिनीचा कारग्रह असल्यामुळे जमिनीच्या कोणत्याही प्रकारच्या व्यवहारामध्ये सुद्धा यांना लाभ असतो. मंडळी, या नक्षत्राचे अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यांची नेहमी 2 घरं होतात किंवा असतात, कारण याचा स्वामी ग्रहच मंगळ आहे. आणि म्हणूनच या नक्षत्रामधील लोकांना काही बाबतीत प्रॉपर्टी संदर्भात जर कधी अडचण आली तर त्यांनी ओम विश्वकर्मणे नमः किंवा ओम विश्वकर्माय नमः या मंत्राचा जप रोज 108 वेळा आपलं कार्य पूर्णपणे यशस्वी होईपर्यंत अवश्य म्हणावा, निश्चित फायदा होतो. तसेच सौंदर्याशी संबंधित, मेडिकलशी संबंधित, औषध निर्मिती क्षेत्रात सुद्धा यांना यश असतं. आरोग्याचा यांचा विचार करता पित्त, ब्लड प्रेशर, रक्तदोष या संदर्भात मात्र काळजी घेणं गरजेचं राहतं. दुसरं नक्षत्र येतं ते म्हणजे स्वाती. हे स्वाती नक्षत्राचे 4ही चरण तुळ राशीमध्ये येतात. या नक्षत्राचा स्वामी ग्रह राहू आहे, तर तुळा राशीचा स्वामी आहे शुक्र. त्यामुळे या नक्षत्रावर राहू आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचा प्रभाव असतो. हे देवगणी नक्षत्र आहे आणि नक्षत्राची देवता आहे वायुदेव. या नक्षत्राचे चिन्ह आहे हवेत झुलणारे व स्वतःचे अस्तित्व राखू पाहणारे एक वनस्पतीचं रोपट. यावरून या मंडळींचा स्वभाव म्हणजे आत्मनिर्भरता, स्वतंत्र विचारधारा व कोणत्याही स्थितीमध्ये टिकून राहण्याची प्रवृत्ती ही दिसतेच. हे नक्षत्र शुभ असल्यामुळे या नक्षत्रावर सुरू केलेली कामं यशस्वी होतात. हे नक्षत्र शुक्र ग्रहाच्या तुळा राशीमध्ये असल्यामुळे ही मंडळी फार आकर्षक व्यक्तिमत्वाची असतात. समोरच्यावर आपल्या व्यक्तिमत्वामुळे किंवा कार्यामुळे चांगली छापही पाडतात. या नक्षत्रामध्ये रू, रे, रो, ता ही नामाक्षरे येतात. वायुदेवतेचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे ही मंडळी प्रचंड हुशार असतात. सतत मिळेन तिथून ज्ञान घेण्यास उत्सुक असतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला सहज जुळवून घेतात. मात्र
एखादा मोठा निर्णय घेण्यास मात्र जरा जास्त वेळ घेतात. कारण वायू तत्वाचे असल्यामुळे ज्ञान ग्रहण करणं, नंतर निर्णय घेणं. त्यामुळे स्वभावात बऱ्याच वेळा वेळ काढूपणा आढळतो आणि काही वेळा ही मंडळी काहीशी गूढ सुद्धा वागताना दिसतात आणि वाटतात सुद्धा. तूळ राशीचा स्वभाव या नक्षत्रामध्ये येत असल्यामुळे स्वभावामध्ये संतुलनपणा चांगला असतो. भविष्याचा विचार करून निर्णय घेण्याची वृत्तीही चांगली असते. तौलनिक विचारधारा असते. आपल्या कला कौशल्यातून, बौद्धिक कार्यातून अर्थार्जन ही मंडळी करतात. यांच्या बोलक्या स्वभावामुळे लोकांना आकर्षित करण्यात सुद्धा ही मंडळी फार पटाईत असतात. मात्र बोलणं मृदू असतं आणि स्वभाव सदा हसतमुख असतो. त्यामुळे यांच्या भोवती लोकांचा गराडाही चांगला असतो आणि म्हणूनच यांच्या मित्रमंडळींची संख्या जर बघितली तर ती सगळ्यात जास्त असते. या नक्षत्रावर राहूचा प्रभाव असल्यामुळे राजकारणी, धोरणी, मुत्सद्दी आणि कूटनीतीमध्ये मंडळी माहीर असतात आणि म्हणूनच राजकारणात सुद्धा यांना रस असतो आणि यश सुद्धा. लोकांनी आपल्याकडे पाहावं, आपल्याकडे जास्त लक्ष द्यावं, आपल्याला जास्त महत्त्व द्यावं, असा काहीसा त्यांचा स्वभाव असतो. मात्र असं कोणी जर केलं नाही तर मात्र यांच्यासारखा राग यांनाच. ही मंडळी स्वतंत्र वृत्तीची असतात. यांना त्यांच्या कार्याच्या संदर्भात कुणीही सल्ला दिलेला बिलकुल आवडत नाही. या नक्षत्रातील लोकांसाठी व्यापार करणं, मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो, फायदेशीर ठरतं. तसेच कलेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा यांचा वावर चांगलं यश देतो. त्याचबरोबर न्यायदान, न्यायव्यवस्था, वकील, न्यायाधीश तसेच आर्थिक सल्लागार, टॅक्स कन्सल्टेशन करणं ही क्षेत्र सुद्धा या मंडळींना लाभकारक ठरतात. या नक्षत्रावर राहूचा प्रभाव असल्यामुळे तंत्रविद्या, तंत्रज्ञान, रासायनिक विज्ञान, केमिकल सायन्स, मेकॅनिझम, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान, रोबोटिक इंजिनिअरिंग, स्पेस सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, मशिनरी या संदर्भातली कार्य, तसेच गूढविद्या, ज्योतिषशास्त्र, मंत्रशास्त्र, गूढशास्त्र, वास्तुशास्त्र, हिलिंग, रेकी यासारख्या विषयात कार्यात सुद्धा ही मंडळी चांगलं यश मिळवताना दिसतात. रासायनिक पदार्थ, विषारी पदार्थ, दारू या क्षेत्रातल्या व्यवसायामध्ये सुद्धा यांना यश मिळतं. त्यांच्या आरोग्याचा विचार करता काही वेळा वैद्यक शास्त्राला अनाकलनीय आजार, शरीरावर पांढरे कोड येणं, गुप्तेंद्रियांचे आजार, अपस्मार, फेफरं, फिट्स येणं, स्किन इन्फेक्शन, ॲलर्जी या संदर्भामध्ये काळजी घेणं फार महत्त्वाचं ठरतं. तर ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये राहू अशुभ स्थितीमध्ये असतो अशा मंडळींना नजरबाधेचा त्रास सतत जाणवतो. आता तुळा राशीमध्ये येणारं पुढचं नक्षत्र ते म्हणजे विशाखा. या नक्षत्रातले पहिले 3 चरण तुळ राशीमध्ये, तर शेवटचा एक चरण पुढच्या वृश्चिक राशीमध्ये येतो. या नक्षत्राचा स्वामीग्रह आहे गुरु. असं असलं तरी हे राक्षसगणी अशुभ नक्षत्र मानलं जातं आणि म्हणून कोणतंही शुभ कार्य या नक्षत्रावर केलं जात नाही. विशाखा म्हणजे शाखा हीन, ज्याची पुढे वाढ होत नाही, उत्कर्ष होत नाही. या नक्षत्राची देवता इंद्राग्नी म्हणजे प्रत्यक्ष इंद्र आणि अग्नी या 2 देवता आहेत. याला त्रिपाद नक्षत्र असंही म्हणतात. यामध्ये नामाक्षर येतात ती म्हणजे ता, ती, तू, ते. या नक्षत्राचं चिन्ह आहे सुशोभित असं तोरण लावून सजवलेलं प्रवेशद्वार. जुन्या काळात विजयश्री प्राप्त करून आलेल्या व्यक्तींच्या स्वागतप्रित्यर्थ दारात रांगोळीने सुशोभीकरण करून मुख्य प्रवेशद्वार फुलांच्या तोरणाने सजवले जायचे. तेच तोरण या नक्षत्राचं बोधचिन्ह असल्यामुळे या व्यक्तींमध्ये सुद्धा या प्रकारची विजयश्री प्राप्त करण्याची अतिशय तीव्र इच्छा असते. त्यासाठी ही मंडळी कोणताही मार्ग, अगदी कोणताही मार्ग, साम दाम दंड भेद आचरणात आणू शकतात. कारण या नक्षत्रावर इंद्राचा प्रभाव असतो. तसेच इंद्राचा स्वभाव म्हणजे नेहमीच मौज मजा, अप्सरा, नाचगाणी यांच्यामध्ये रंगून जाणं. अगदी असाच स्वभाव या मंडळींमध्ये दिसतो. शिवाय अग्निदेवतेचा सुद्धा नक्षत्रावर प्रभाव असल्यामुळे कधी तापट तर कधी तेजस्वी अशी ही मंडळी भासतात. ही मंडळी साहसी असतात. मंगळाचा प्रभाव आणि यांच्या वाणीमध्ये खूप चांगली ताकद असते. बुद्धिमान असतात कारण स्वामी ग्रह गुरु. या नक्षत्रावर एकाच वेळी दैत्यांचे गुरु शुक्राचा प्रभाव तर देवांचे गुरु प्रत्यक्ष गुरु महाराज या दोघांचाही प्रभाव असल्यामुळे गूढ विद्येची आवड यांना बऱ्यापैकी अधिक प्रमाणामध्ये असते. आध्यात्मिक साधना, उपासना करायला यांना मनापासून आवडतं. मंगळ, शुक्र, गुरु, अग्नी, इंद्र या सर्वांचा प्रभाव या नक्षत्रावर पडत असल्यामुळे कोणत्याही कठीण प्रसंगात खंबीरपणे तोंड देण्यास ही मंडळी नेहमी सज्ज असतात. आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी वाटेल ती किंमत देण्याची, वाटेल ते कष्ट घेण्याची यांची तयारी असते. खडतर परिश्रम करण्याची या मंडळींची नेहमी तयारी असते.
यांच्या बाबतीतली एक गोष्ट मात्र फार विचित्र असते. ती म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याकडे न पाहता जे नाही ते मिळवण्याची यांची मात्र सतत धडपड असते. कधी-कधी तर असंही होतं, की नक्की काय मिळवायचं आहे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये याची नीटशी कल्पना सुद्धा स्पष्ट नसते. मात्र एकदा का ते त्यांना कळलं, की मात्र दिवस-रात्र त्याच गोष्टीचा ध्यास घेऊन ते मिळवण्याचा यांचा प्रयत्न मात्र सुंदर असतो आणि ते मिळवतात सुद्धा. यांच्या कारकिर्दीचा विचार केल्यास हे चांगले राजकारणी होऊ शकतात किंवा असतात. त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा यांना खूप चांगली गती आणि प्रगती असते. नेतृत्व करणं, एच-आर, मॅनेजर, कस्टम विभाग, विषारी द्रव्यांचे व्यापारी, विशेष करून दारूसारख्या संबंधित व्यवसाय, संगीत, कला, अभिनय आणि त्याचबरोबर फॅशन, मॉडेलिंग, रेडिओ, टीव्ही, सिनेमा, कला, नाट्य अशी माध्यमं या क्षेत्रामध्ये यांना विशेष भावतात आणि यशही मिळवतात. तसेच शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा यांना खूप चांगली कामगिरी करायला उत्तम यश मिळतं. प्रदर्शन, आंदोलन, युनियन लीडर, संरक्षण विभाग, पोलीस, सैनिक अशा विभागामध्ये सुद्धा यांना आवड असते आणि कारकीर्द यशस्वी असते. धार्मिक कट्टरता या मंडळींमध्ये बरीच जास्त असते. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना संतती होण्यामध्ये मात्र बऱ्याचदा अनेक पद्धतीने अडचणी येताना दिसतात. अशा वेळेला डॉक्टरी इलाजाबरोबर काही दैवी इलाज सुद्धा अवश्य करावे लागतात असं ज्योतिषशास्त्र मानतं आणि तसा अनुभव सुद्धा येतो. अर्थात पत्रिकेतील सर्व ग्रहदशांचा अभ्यास करून हे ठरवायचं असतं किंवा ठरवलं जातं. यांच्या आरोग्याचा विचार करायचा असल्यास लठ्ठपणामुळे होणारे आजार सांभाळायचे असतात. पित्त आणि कफाचे आजार, किडनीचे आजार यांना फार सांभाळावे लागतात. या मंडळींनी ओम इंद्राय नमः या मंत्राचा जप रोज करणं फार उत्तम आणि प्रभावी ठरतं. मंडळी, ही होती तूळ राशी आणि त्यामधील सर्व नक्षत्रांची संपूर्ण माहिती. हा माहितीचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचण्याकरता व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. मंडळी, आपल्याला सुद्धा ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण प्रकाशित केलेली जी 3 पुस्तकं आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपला जो संपर्क नंबर आहे 9892156163 हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. या नंबरवर ₹330 फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आपण आम्हाला व्हॉट्सअप करावा. पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था कुरिअरद्वारे पोस्टाद्वारे केली जाते. तसेच श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ ₹151 फोन पे करून मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली यामध्ये 108 नावं संकलित केलेली आहेत विविध देवदेवता आणि काही महत्वाच्या ग्रहांची. हे पुस्तक सुद्धा आपण ₹151 फोन पे करून मागवू शकता. तसे शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र ही सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर अवश्य व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि आपली ऑर्डर बुक करा. तसेच आपल्याला सुद्धा आपल्या राशी नक्षत्राचा सखोल अभ्यास करून, वास्तूचा सखोल अभ्यास करून मार्गदर्शन घ्यायचं असल्यास जे आम्ही ऑनलाईन पद्धतीने करत असतो त्यासाठी सुद्धा संपर्क व्हॉट्सअप मेसेजवर मेसेज करा. तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवली जाईल. नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे धूप दीप पात्र सुद्धा आपण ऑर्डर करू शकता. माहिती सगळी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मंडळी, असा हा तूळ राशीचा अभ्यास कसा वाटला अवश्य कळवा. पुढच्या भागामध्ये वृश्चिक राशीची अशी संपूर्ण सखोल माहिती घ्यायला पुन्हा एकदा अवश्य भेट द्या आपल्या चॅनलला. कळावे लोभ आहे असावा. धन्यवाद.